Welcome students, myself Professor Vikrant Palat welcome you all in the lecture of the auditing. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट आपण सर्वांचे ऑडिटिंगच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. We are studying the unit number 1 of our syllabus Introduction to Principles of Auditing and Audit Process. आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग अँड ऑडिट प्रोसेसचा आपण अभ्यास करत आहोत. Before starting today's lecture discussion, we just have a quick recap what we have discussed in the previous lecture. आजच्या लेक्चरचे मुद्दे सुरुवात करण्यापूर्वी मागील लेक्चरला नेमका आपण कुठल्या पॉइंटचा अभ्यास केला त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊयात आणि मग आजच्या लेक्चरचे मुद्दे आपण सुरू करूया. सो इन द प्रीवियस लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट द ऑडिट नोटबुक. ऑडिट नोटबुक म्हणजे काय हे आपण बघितलं, त्याचा अर्थ, त्याची डेफिनेशन आपण बघितली. वी हॅव डिस्कस द कंटेंट्स ऑफ अन ऑडिट नोटबुक. त्यानंतर ऑडिट नोटबुकच्या कंटेंट्स कुठल्या असतात, नेमके कुठले मुद्दे ऑडिट नोटबुकमध्ये रेकॉर्ड केले जात असतात ते देखील आपण बघितले. टोटल 9 मुद्दे जे आहेत ते ऑडिट नोटबुकमध्ये रेकॉर्ड केले जातात ते आपण बघितले. देन वी हॅव डिस्कस अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट नोटबुक. त्यानंतर ऑडिट नोटबुकचे विविध ॲडव्हान्टेजेस कुठले आहेत याच्याविषयी सुद्धा आपण डिस्कशन केलं होतं. वी हॅव ऑल्सो डिस्कस द सेव्हरल डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट नोटबुक. त्यानंतर ऑडिट नोटबुकचे जे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत त्या डिसएडव्हान्टेजेसचा देखील आपण त्या ठिकाणी अभ्यास केला होता. देन वी हॅव डिस्कस अबाउट द ऑडिट वर्किंग पेपर्स. त्यानंतर ऑडिट वर्किंग पेपर्स म्हणजे काय याचा आपण सविस्तररित्या अभ्यास केला. ऑडिट वर्किंग पेपर्सची डेफिनेशन आपण या ठिकाणी बघितली. देन वी हॅव डिस्कस द सेव्हरल एक्झाम्पल्स ऑफ ऑडिट वर्किंग पेपर. त्यानंतर ऑडिट वर्किंग पेपरचे काही जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण या ठिकाणी बघितले. आफ्टर दॅट वी हॅव डिस्कस अबाउट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट वर्किंग पेपर. त्यानंतर ऑडिट वर्किंग पेपरचे जे विविध ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ऑब्जेक्टिव्हचा आपण अभ्यास केला होता. सो दीज पॉइंट्स वी हॅव डिस्कस इन द प्रिव्हियस लेक्चर. हे जे मुद्दे आहेत हे आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले. नाउ in today's lecture, first of all we are going to discuss about the internal control system. आजच्या लेक्चरमध्ये जो पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो आहे इंटरनल कंट्रोल सिस्टम. आता इंटरनल कंट्रोल सिस्टम म्हणजे काय हे आपण बघूयात. सर्वप्रथम इंटरनल कंट्रोल सिस्टम इज वन ऑफ द बेसिक अँड इसेन्शियल फॅक्टर फॉर इफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. इफिशियंट आणि इफेक्टिव्ह मॅनेजमेंटसाठी इंटरनल कंट्रोल सिस्टम हा सर्वात आवश्यक असणारा पायाभूत असा घटक आहे. एव्हरी मॅनेजमेंट वॉन्ट इफिशियंट अँड इफेक्टिव्ह कंट्रोल ऑन देअर फंक्शन्स. म्हणजे प्रत्येक मॅनेजमेंटचा उद्देश काय असतं बरं, त्यांचे जे कार्य आहेत त्यावर इफिशियंट आणि इफेक्टिव्ह कंट्रोल असावा असा उद्देश प्रत्येक मॅनेजमेंटचा आहे. अँड फॉर दॅट इंटरनल कंट्रोल सिस्टम इज इसेन्शियल. आणि त्यासाठी इंटरनल कंट्रोल सिस्टम ही इसेन्शियल आहे. इट कव्हर्स द होल मॅनेजमेंट सिस्टम ऑफ अन ऑर्गनायझेशन बोथ फायनान्शियल ऑर नॉन फायनान्शियल. इंटरनल कंट्रोल सिस्टममध्ये संपूर्ण मॅनेजमेंट सिस्टम कव्हर होत असते, मग ती फायनान्शियल ऑपरेशनल असो किंवा नॉन फायनान्शियल ऑपरेशनल असो. म्हणजे मॅनेजमेंट, ओव्हरऑल मॅनेजमेंट सिस्टमचा समावेश हा इंटरनल कंट्रोल सिस्टम मध्ये होतो. मग त्या ठिकाणी फायनान्शियल ऑपरेशन असोत किंवा नॉन फायनान्शियल ऑपरेशन असो, सर्वांचा समावेश इंटरनल कंट्रोल सिस्टम मध्ये होत असतो. इंटरनल कंट्रोल सिस्टम इज हेल्पफुल फॉर द मॅनेजमेंट अँड ऑल्सो द ऑडिटर इन अचिव्हिंग गोल्स अँड टार्गेट्स इफेक्टिव्हली. इंटरनल कंट्रोल सिस्टमचा फायदा हा मॅनेजमेंटला आणि ऑडिटर या दोघांना होतो. मॅनेजमेंट आणि ऑडिटर यांनी जे गोल्स ठरवलेले आहेत, यांनी जे टार्गेट ठरवलेले आहेत ते इफेक्टिव्हली अचीव्ह करण्यासाठी इंटरनल कंट्रोल सिस्टमचा फायदा मॅनेजमेंट आणि ऑडिटर या दोघांना होत असतो. देअरफॉर इंटरनल कंट्रोल सिस्टम कव्हर्स अ नंबर ऑफ चेक्स अँड कंट्रोल टू इन्शुअर इफिशियंट अँड इकॉनॉमिक वर्किंग. त्यामुळे इंटरनल कंट्रोल सिस्टम मध्ये विविध जे ऑपरेशन्स आहेत ते चेक केले जातात, त्याच्यावर योग्य ते नियंत्रण राखलं जातं आणि इफिशियंट इकॉनॉमिक वर्किंग त्या ठिकाणी सेटअप केलं जात असतं. म्हणूनच मॅनेजमेंट आणि ऑडिटर
या दोघांच्या दृष्टीने इंटरनल कंट्रोल सिस्टम ही अतिशय महत्वाची आहे. देर आर टू टाइप्स ऑफ कंट्रोल्स, फायनान्शियल कंट्रोल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. आता इंटरनल कंट्रोल सिस्टम मध्ये दोन प्रकारचे कंट्रोल त्या ठिकाणी आहेत. एक आहे फायनान्शियल कंट्रोल आणि दुसरा आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड्स अँड सेफगार्डिंग ऑफ असेट इज अ पार्ट ऑफ फायनान्शियल कंट्रोल. आता फायनान्शियल कंट्रोल मध्ये नेमकं कशाचा समावेश होतो? रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड्स अँड सेफगार्डिंग ऑफ असेट्स. म्हणजे जे फायनान्शियल रेकॉर्ड्स आहेत ते रिलायबल करणं, म्हणजे विश्वासपात्र क्लिअर असे फायनान्शियल रेकॉर्ड तयार करणं. त्याचप्रमाणे सेफगार्डिंग ऑफ असेट म्हणजे ज्या बिझनेसच्या असेट्स आहेत त्या असेट्स सेफ करणं, या दोघांचा समावेश हा फायनान्शियल कंट्रोल मध्ये होत असतो. इंटरनल कंट्रोल comprises of the plan of the organization and all the coordinate methods and measures adopted within a business to safeguard its assets. आता बिझनेसच्या ज्या असेट्स आहेत त्या सेफगार्ड करणं हे प्रत्येक बिझनेसची जबाबदारी आहे किंवा प्रत्येक मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. त्यामुळे असेट सेफगार्ड करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर या ठिकाणी इंटरनल कंट्रोल सिस्टम मध्ये केला जातो. Check the accuracy and reliability of its accounting data to promote operational efficiency and to encourage adherence to prescribed managerial policies. आणि ज्या मॅनेजरियल पॉलिसीज आहेत त्या मॅनेजरियल पॉलिसीज प्रमोट करण्यासाठी जो काही अकाउंटिंग डेटा आहे त्यामध्ये ॲक्युरेसी आणि रिलायबिलिटी मेंटेन करणं याचा सुद्धा समावेश फायनान्शियल इंटरनल कंट्रोल सिस्टम मध्ये होत असतो. म्हणजे दोन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश हा इंटरनल कंट्रोल सिस्टम मध्ये आहे आणि प्रामुख्याने फायनान्शियल कंट्रोल सिस्टम मध्ये आहे. तो म्हणजे काय? दॅट इज सेफगार्डिंग ऑफ असेट अँड रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड. म्हणजे ज्या काही बिझनेसच्या असेट असतील त्या सेफगार्ड करणे आणि जे बिझनेसचे फायनान्शियल रेकॉर्ड असतील त्यामध्ये ॲक्युरेसी आणि रिलायबिलिटी मेंटेन करणे, याचं काम हे इंटरनल कंट्रोल सिस्टम मध्ये केलं जात असतं. म्हणजे इन शॉर्ट द फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल ऑपरेशन्स ऑफ द मॅनेजमेंट दोज आर कंट्रोल्ड इन द इंटरनल कंट्रोल सिस्टम. म्हणजे जे बिझनेसचे फायनान्शियल ऑपरेशन्स असतील, जे बिझनेसचे नॉन फायनान्शियल ऑपरेशन्स असतील, ते दोघंही इंटरनल कंट्रोल सिस्टम द्वारे या ठिकाणी कंट्रोल केले जात असतात. ओके, सो दिस इज द बेसिक्स अबाउट इंटरनल कंट्रोल सिस्टम. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे इंटरनल कंट्रोल सिस्टमच्या मध्ये. देन नेक्स्ट इंटरनल चेक सिस्टम. आता इंटरनल कंट्रोल सिस्टम नंतर पुढची जी सिस्टम आहे ती आहे इंटरनल चेक सिस्टम. आता इंटरनल चेक सिस्टम म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात थोडक्यात. इंटरनल चेक्स इज अन इंटेग्रल फंक्शन ऑफ द इंटरनल कंट्रोल सिस्टम. आता इंटरनल कंट्रोल सिस्टमचंच हे फंक्शन आहे. इंटरनल चेक्स ही इंटरनल कंट्रोल सिस्टमचीच या ठिकाणी एक कार्य आहे. It is an arrangement of the duties of staff members in such a way that the work performed by one person is automatically and independently checked by other. आता इंटरनल चेक ही अशा प्रकारची अरेंजमेंट आहे, म्हणजे तो स्टाफ आहे त्यांच्या ड्युटीची अशा प्रकारची अरेंजमेंट आहे की एका व्यक्तीने केलेलं काम दुसरी व्यक्ती ऑटोमॅटिकली आणि इंडिपेंडेंटली चेक करू शकते. दॅट इज कॉल्ड ॲज द इंटरनल चेक सिस्टम. म्हणजे एक जो व्यक्ती असेल ती व्यक्ती जे काम करत असेल ते काम दुसऱ्या व्यक्तीद्वारे ऑटोमॅटिकली आणि इंडिपेंडेंटली चेक होत असतं. याची जी सिस्टम असेल त्या सिस्टमला इंटरनल चेक सिस्टम असं या ठिकाणी म्हटलं जाणार आहे. ओके, देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल चेक. आता इंटरनल चेक सिस्टमचे ऑब्जेक्टिव्ह उद्देश कुठले या ठिकाणी नंबर आहे. फॉलोइंग आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल चेक सिस्टम. काही प्रमुख ऑब्जेक्टिव्ह आहेत हे इंटरनल चेक सिस्टमचे. टू प्रोटेक्ट बिझनेस फ्रॉम केअरलेसनेस, इनइफिशियन्सी अँड फ्रॉड. म्हणजे आता आपण काय म्हटलं डेफिनेशन मध्ये, अंडर द इंटरनल कंट्रोल सिस्टम द वर्क परफॉर्म बाय वन पर्सन इज ऑटोमॅटिकली अँड इंडिपेंडेंटली चेक बाय अदर. म्हणजे एका व्यक्तीने जे काम केलेलं आहे ते दुसऱ्या व्यक्तीद्वारे ऑटोमॅटिकली आणि इंडिपेंडेंटली चेक होईल. असं ज्या वेळेस होईल त्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली केअरलेसनेस म्हणजे तो दुर्लक्षपणा असेल, इनइफिशियन्सी म्हणजे निष्काळजीपणा असेल, अँड फ्रॉड म्हणजे
अफरातफर करण्याची जी क्षमता असेल ती ॲटोमॅटिकली कमी होईल त्या ठिकाणी. म्हणजे एकाचं काम ज्यावेळी दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी चेक करेल तर दुर्लक्षितपणा, निष्काळजीपणा, अफरातफर करण्याची जी क्षमता असेल ती ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी कमी होत असते. म्हणजेच काय, बिझनेस इज प्रोटेक्टेड फ्रॉम केअरलेसनेस, इनइफिशियन्सी अँड फ्रॉड ऑटोमॅटिकली. दॅट इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. देन सेकंड, टू इन्शुअर अँड प्रोड्यूस ॲडिक्विकेट अँड रिलायबल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. आता ज्या वेळेस एका व्यक्तीचं काम दुसरा व्यक्ती ऑटोमॅटिकली चेक करेल तर जी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असेल ती ॲक्युरेट असेल आणि रिलायबल असेल. म्हणजे जी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मेंटेन केली जाईल ती ॲडिक्वेट सुद्धा असेल, प्रॉपर असेल आणि ती रिलायबल सुद्धा असेल. दॅट इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह. हा याचा दुसरा उद्देश झाला. त्यानंतर तिसरा उद्देश, टू कीप मोरल प्रेशर ओव्हर स्टाफ. म्हणजे स्टाफवर प्रेशर क्रिएट केला जाईल, पण तो कसा असेल, आवाजावी प्रेशर असेल का? नाही, आवाजावी प्रेशर असणार नाही. मोरल प्रेशर असेल. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं काम चेक करते असं प्रत्येकाला लक्षात येईल. त्यामुळे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी प्रेशर असेल, पण तो प्रेशर अनवॉन्टेड नसेल, तो प्रेशर मोरल असणार आहे. देअरफॉर इट इज द बेनिफिट अँड इट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंटरनल चेक. देन टू मिनिमाइज द चान्सेस ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स अँड टू डिटेक्ट देम इझिली ऑन अर्ली स्टेज इफ इट इज कमिटेड. याचा तिसरा उद्देश काय असणार आहे किंवा याचा तिसरा बेनिफिट काय असणार आहे, जे एरर्स असतील, जे फ्रॉड्स असतील ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी डिटेक्ट होतील. म्हणजे अर्ली स्टेजमध्येच डिटेक्ट होतील आणि अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी एरर्स निर्माण होणार नाहीत, त्या ठिकाणी फ्रॉड सुद्धा निर्माण होणार नाही. अशा प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह हा इंटरनल चेक सिस्टमचा आहे. टू डिवाइड द वर्क इन अ सच अ वे दॅट नो बिझनेस ट्रान्झॅक्शन शुड बी लेफ्ट अनरेकॉर्डेड. अशा प्रकारे या ठिकाणी कामाची विभागणी होईल की ज्याच्यामुळे सर्व ट्रान्झॅक्शन चेक होतील. एकही ट्रान्झॅक्शन बिना चेकिंग राहणार नाही. ऑल द ट्रान्झॅक्शन विल बी चेक. नो ट्रान्झॅक्शन विल बी लेफ्ट अनरेकॉर्डेड ड्यू टू व्हॉट, ड्यू टू द इंटरनल कंट्रोल सिस्टम. म्हणजे जेवढ्या एकाच काम दुसरा व्यक्ती चेक करतोय म्हणजे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सगळ्या ट्रान्झॅक्शन चेक होतील, कुठलीही ट्रान्झॅक्शन अनचेक राहणार नाही. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह. देन टू फिक्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी क्लर्क अकॉर्डिंग टू द डिव्हिजन ऑफ वर्क. आणि प्रत्येकाची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित केली जाईल. प्रत्येकाचं जे काम आहे त्या कामानुसार प्रत्येकाची जबाबदारी त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली डिवाइड केली जाईल, ऑटोमॅटिकली फिक्स केली जाईल. सो दीज आर द व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंटरनल चेक. अशा प्रकारे इंटरनल चेक सिस्टमचे हे विविध या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके, सो इट इज अबाउट द इंटरनल चेक सिस्टम. ओके, नाव द नेक्स्ट, इंटरनल ऑडिट. यानंतर पुढचं जे आहे ते आहे इंटरनल ऑडिट. इंटरनल ऑडिट वी हॅव ऑलरेडी डिस्कस अंडर द टाइप्स ऑफ ऑडिट. ज्यावेळेस आपण टाइप्स ऑफ ऑडिट डिस्कस केले होते तर त्यामध्ये आपण हा प्रकार सुद्धा डिस्कस केला होता. इंटरनल ऑडिट म्हणजे काय, अंतर्गत अंकेक्षण. अजून या ठिकाणी आपण डिटेल स्वरूपात अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय ते या ठिकाणी बघणार आहोत. ओके, इंटरनल ऑडिट इज अ रिव्ह्यू ऑफ व्हेरियस ऑपरेशन्स अँड रेकॉर्ड्स ऑफ द कंपनी बाय स्टाफ स्पेशली अपॉइंटेड फॉर दिस पर्पज. म्हणजे कंपनीचे जे विविध ऑपरेशन्स आहेत, कंपनीचे जे विविध रेकॉर्ड आहेत त्याचा जो रिव्ह्यू घेतला जातो. रिव्ह्यू कोणाद्वारे घेतला जातो, जो स्टाफ असेल, जो स्टाफ त्यासाठी जो स्टाफ त्यासाठी अपॉइंट केलेला आहे अशा स्टाफद्वारे कंपनीचे जे इंटरनल ऑपरेशन्स असतील, कंपनीचे जे इंटरनल रेकॉर्ड असतील त्याचा जो रिव्ह्यू घेतला जात असतो त्याला इंटरनल ऑडिट असं म्हटलं जातं. इंटरनल ऑडिट बिगिन्स आफ्टर द कम्प्लिशन ऑफ अकाउंटिंग प्रोसेस ऑफ डिफरंट ट्रान्झॅक्शन. ज्यावेळेस विविध ट्रान्झॅक्शनची त्या ठिकाणी प्रोसेस कंप्लीट होते त्यानंतर इंटरनल ऑडिट हे चालू होत असतं. ओके, म्हणजे विविध ज्या ट्रान्झॅक्शन आहेत त्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून झाल्यानंतर इंटरनल ऑडिट केलं जात असतं. इंटरनल ऑडिटर रिपोर्ट्स टू द मॅनेजमेंट अँड सजेस्ट इम्प्रूव्हमेंट अबाउट व्हेरियस इनइफिशियन्सीज. इंटरनल ऑडिटर इज अ पर्सन हु इज अपॉइंटेड बाय द मॅनेजमेंट. इंटरनल ऑडिटर हा असा व्यक्ती आहे की ज्याची अपॉइंटमेंट कोणी केलेली असते, मॅनेजमेंटने केलेली असते. त्यामुळे इंटरनल ऑडिटर कुणाला रिपोर्ट सादर करतो, मॅनेजमेंटला रिपोर्ट सादर करतो. आणि जे काही इम्प्रूव्हमेंट आवश्यक आहे किंवा ज्या इनइफिशियन्सीज आहेत त्या इनइफिशियन्सीज, त्या इम्प्रूव्हमेंट
कुणाच्या लक्षात आणून देतो हा इंटरनल ऑडिटर? मॅनेजमेंटच्या लक्षात आणून देतो, आणि त्या दृष्टीने मॅनेजमेंट मग त्यांच्या फंक्शनमध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणतं आणि ज्या इनइफिशियन्सी असतील त्या दूर करत असतं. फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरनल ऑडिट, अ स्मॉल टीम विथ लिमिटेड मेंबर्स कॅन ऑल्सो परफॉर्म द ऑडिट. आता चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, इंटरनल ऑडिटचं चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एक स्मॉल टीम म्हणजे लिमिटेड मेंबरची टीम त्या ठिकाणी कार्यरत असते. इंटरनल ऑडिट इज अ डिव्हाइस फॉर चेकिंग द वर्क, आणि जे काही काम, जे काही ऑपरेशन्स केले जात आहेत त्याचं चेकिंग करण्याचं हे एक इफेक्टिव्ह डिव्हाइस आहे. इंटरनल ऑडिट हे कशाचं इफेक्टिव्ह डिव्हाइस आहे? जे काम व्यवस्थापन मॅनेजमेंटमध्ये केलं जात असेल, बिझनेसमध्ये केलं जात असेल, ते व्हेरीफाय करण्याचं, ते चेकिंग करण्याचं हे एक इफेक्टिव्ह डिव्हाइस आहे. ओके. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल ऑडिट. आता इंटरनल ऑडिटचे विविध ऑब्जेक्टिव्ह कुठले? सो फॉलोविंग आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल ऑडिट. इंटरनल ऑडिटचे काही हे महत्त्वपूर्ण उद्देश आहे. टू कमेंट अबाउट इफेक्टिव्हनेस ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टम. आता आपण इंटरनल कंट्रोल सिस्टम समजून घेतलं. इंटरनल कंट्रोल सिस्टम किती इफेक्टिव्ह आहे याबद्दल कमेंट करणं, याचं व्हेरिफिकेशन करणं हा इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. टू गिव्ह सजेशन्स अबाउट इम्प्रूव्हमेंट ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टम. इंटरनल कंट्रोल सिस्टम जी इम्प्लिमेंट केलेली असेल ऑर्गनायझेशनने, त्याचे जे काही विविध सजेशन्स आहेत ते सजेशन देणं हा इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. टू चेक अँड इन्शुअर वेदर पॉलिसीज अँड प्रोसिजर्स ॲज लेट डाऊन बाय द टॉप मॅनेजमेंट आर बिंग फॉलोड ऑर नॉट. टॉप मॅनेजमेंटचे जे काही टॉप मॅनेजमेंटने जे काही प्रोसिजर ठरवून दिलेल्या असतील त्या फॉलो केल्या जात आहेत ते मला इथे चेक करणार. अजिबात बोलू नका. ऐकू येतंय का? तर टॉप मॅनेजमेंटने ज्या काही प्रोसिजर, ज्या काही पॉलिसीज ठरवून दिलेल्या आहेत त्या प्रोसिजर, पॉलिसीज फॉलो केल्या जात आहेत किंवा नाही हे चेक करणं हा ऑब्जेक्टिव्ह कुणाचा आहे? इंटरनल ऑडिटचा आहे. वेदर assets of organizations are properly accounted for and safeguarded. म्हणजे ज्या काही असेट्स आहेत बिझनेस ऑर्गनायझेशनच्या, ज्या प्रॉपरली बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत आणि त्या सेफ गार्डेड झालेल्या आहेत किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन करणं हा सुद्धा इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन टू इन्शुअर वेदर स्टँडर्ड अकाउंटिंग प्रॅक्टिसेस आर फॉलोड बाय द ऑर्गनायझेशन. त्यानंतर त्या स्टँडर्ड अकाउंटिंग प्रॅक्टिसेस आहेत त्या ऑर्गनायझेशनमध्ये फॉलो झालेल्या आहेत किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन करणं हा सुद्धा या ठिकाणी इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. अर्लियर डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड. एरर्स आणि फ्रॉड शोधून काढणे, लवकरात लवकर एरर्स आणि फ्रॉड शोधून काढणे हा सुद्धा या ठिकाणी इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. टू इन्शुअर करेक्टनेस, ॲक्युरेसी अँड ऑथेंटिसिटी ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ज्या रेकॉर्ड झालेल्या आहेत त्याचं करेक्टनेस, ॲक्युरेसी आणि ऑथेंटिसिटी चेक करणं या ठिकाणी इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. टू डू इन्व्हेस्टिगेशन ॲट द स्पेशल रिक्वेस्ट ऑफ द मॅनेजमेंट. आणि काही विशिष्ट मुद्द्यांच्या संदर्भात जर मॅनेजमेंटने इन्क्वायरी करायला सांगितलेली असेल, इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलेली असेल तर ती इन्व्हेस्टिगेशन करणे हा सुद्धा या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे इंटरनल ऑडिटचा. देन टू चेक वेदर लायबिलिटीज ऑफ ऑर्गनायझेशन्स आर व्हॅलिड अँड लेजिटिमेट. म्हणजे लायबिलिटीज साईडला, बॅलन्स शीटला ज्या लायबिलिटीज साईडला विविध लायबिलिटी दाखवलेल्या आहेत त्या खरंच अस्तित्वात आहेत किंवा नाहीत आणि त्या लेजिटिमेट आहेत किंवा नाहीत याचं व्हेरिफिकेशन करणे हा सुद्धा इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. सो इन दिस वे दीज आर द सेव्हरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल ऑडिट. अशा प्रकारे इंटरनल ऑडिटचे हे विविध ऑब्जेक्टिव्ह आहे. सो इट इज अबाउट द इंटरनल ऑडिट. तर अशा प्रकारे इंटरनल ऑडिट कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितलेली आहे. सो हियर द युनिट नंबर फर्स्ट ऑफ आवर सिलेबस, इंट्रोडक्शन टू प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग अँड ऑडिट प्रोसेस, इट इज फिनिश. अशा प्रकारे आपल्या सिलेबसमधील युनिट क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग अँड ऑडिट प्रोसेस आपण कंप्लीट केलेलं आहे.
आपण थोडक्यात परत एकदा रिवाइज करूयात की कुठले मुद्दे आपण या ठिकाणी बघितले. सो इन द फर्स्ट युनिट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव डिस्कस अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ ऑडिटिंग. ऑडिटिंगचे इंट्रोडक्शन आपण बघितलं. देन वी हॅव डिस्कस अबाउट द डेफिनेशन ऑफ ऑडिटिंग. त्यानंतर ऑडिटिंगची डेफिनेशन आपण बघितली. देन वी हॅव डिस्कस अबाउट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह, सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर आपण ऑडिटिंगचं ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी बघितले, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. वी हॅव डिस्कस द प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग. ऑडिटिंगचे 10 प्रिन्सिपल्स आपण या ठिकाणी डिस्कस केले. देन वी हॅव डिस्कस अबाउट द स्कोप ऑफ ऑडिट. त्या ठिकाणी आपण ऑडिटिंगचा स्कोप डिटेल स्वरूपात अभ्यासला. देन वी हॅव डिस्कस अबाउट द एरर्स अँड फ्रॉड. अंडर दॅट टाइप्स ऑफ एरर्स वी हॅव डिस्कस फर्स्ट ऑफ ऑल, अँड देन फ्रॉड अँड टाइप्स ऑफ फ्रॉड्स ऑल्सो वी हॅव डिस्कस. त्यानंतर फ्रॉड म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ फ्रॉड्स आपण डिटेलमध्ये डिस्कस केले. देन वी हॅव डिस्कस अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिटिंग. ऑडिटिंगचे विविध ॲडव्हान्टेजेस जे आहेत फॉर द ओनर्स, फॉर द मॅनेजमेंट अँड फॉर द अदर्स वी हॅव डिस्कस इन डिटेल. आफ्टरवर्ड्स वी हॅव डिस्कस द लिमिटेशन्स ऑफ ऑडिटिंग. त्यानंतर ऑडिटिंगच्या ज्या विविध लिमिटेशन्स आहेत त्याचा अभ्यास आपण केला. देन टाइप्स ऑफ ऑडिट ऑर क्लासेस ऑफ ऑडिट वी हॅव डिस्कस. त्यानंतर ऑडिटचे विविध प्रकार आपण बघितले. अकॉर्डिंग टू द ओनरशिप, प्रायव्हेट ऑडिट, गव्हर्नमेंट ऑडिट अँड स्टॅच्युटरी ऑडिट. देन अकॉर्डिंग टू द प्रोप्राइट पिरियडिसिटी we have discussed continuous audit, annual audit, interim audit, occasional audit, concurrent audit we have discussed. Then according to the objectives we have discussed financial audit, operational audit, cost audit, management audit, tax audit, social audit, environment audit, proprietary audit and performance audit and secretarial audit. Then according to the scope of audit we have discussed complete audit, partial audit. Then according to employer of auditor we have discussed internal audit, external audit. And then according to manner of checking we have discussed standard audit, balance sheet audit, post and vouch audit. So these are the types of audit or classes of audit we have discussed in detail. Then we discuss about the audit program. त्यानंतर आपण ऑडिट प्रोग्रामचा अभ्यास केला. वी हॅव डिस्कस द व्हेरियस फीचर्स ऑफ ऑडिट प्रोग्राम. ऑडिट प्रोग्रामचे विविध फीचर्स आपण त्या ठिकाणी डिस्कस केले. ओके. देन वी डिस्कस द व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट प्रोग्राम. त्यानंतर ऑडिट प्रोग्रामचे विविध ॲडव्हान्टेजेस कुठले होते ते आपण डिस्कस केले. वी हॅव ऑल्सो डिस्कस द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट प्रोग्राम. त्यानंतर ऑडिट प्रोग्रामचे विविध डिसॲडव्हान्टेजेस कुठले याबद्दल आपण चर्चा केली. देन वी हॅव डिस्कस अबाउट द ऑडिट नोटबुक. ऑडिट नोटबुक म्हणजे काय. वी हॅव ऑल्सो डिस्कस द कंटेंट्स ऑफ ऑडिट नोटबुक. ऑडिट नोटबुकचे जे विविध कंटेंट्स किंवा घटक कुठले आहेत त्याचा आपण सविस्तर अभ्यास केला. देन वी डिस्कस अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट नोटबुक अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट नोटबुक. त्यानंतर ऑडिट नोटबुकचे विविध ॲडव्हान्टेजेस, विविध डिसॲडव्हान्टेजेस आपण त्या ठिकाणी चेक केले. देन वी डिस्कस अबाउट द ऑडिट वर्किंग पेपर्स. ऑडिट वर्किंग पेपर्स त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केला. देन वी डिस्कस अबाउट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट वर्किंग पेपर. ऑडिट वर्किंग पेपरचे विविध ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. वी हॅव डिस्कस द इंटरनल कंट्रोल सिस्टम. इंटरनल कंट्रोल सिस्टम म्हणजे काय आपण बघितलं. इंटरनल चेक सिस्टम म्हणजे काय याचा सुद्धा आपण अभ्यास केला. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल चेक सिस्टम. इंटरनल चेक सिस्टमचे विविध ऑब्जेक्टिव्ह कुठले याचा आपण अभ्यास केला. देन इंटरनल ऑडिट. व्हॉट इज इंटरनल ऑडिट दॅट वी हॅव डिस्कस. इंटरनल ऑडिट म्हणजे काय आपण बघितलं. आणि इन द लास्ट पॉईंट वी हॅव डिस्कस द व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल ऑडिट. आणि त्यानंतर इंटरनल ऑडिटचे विविध ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी डिस्कस केले. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द युनिट नंबर 1 ऑफ अवर सिलेबस. आपल्या सिलेबसमधील युनिट नंबर 1 आपण या प्रकारे पूर्ण केलेलं आहे. अँड ऑल द पॉईंट्स आय हॅव एक्सप्लेन टू यू. या युनिटमध्ये जे सर्व मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. सो फॉर दिस लेक्चर वी स्टॉप हिअर. आपण या ठिकाणी थांबूयात. अँड देन इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट द सेकंड युनिट ऑफ अवर सिलेबस. आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या सिलेबसमधील युनिट क्रमांक 2ला सुरुवात करूयात.